त्याने स्वतःच जाहीर केलं पाहिजे ते आहेत की नाहीत. मुळात त्यांचा पक्षच जो काही त्यांनी गट स्थापन केलाय तो राहील की नाही हे भाजपात विलीन होणार आहे. मी सांगितलं आपल्याला, शिंदे गट, अजित पवार गट हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षात विलीन होऊन कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून घेतल्या, पण महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची हिंमत नाही. लोक जोड्याने मारतील. त्याच्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मी म्हटलं उद्या अमेरिकेत गेले तिथे लावतील. जो बायडनच्या प्रचाराला जाऊ शकतात. फार महान नेते आहेत. इतके महान नेते या राज्यात निर्माण झाले नाहीत. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने असे अनेक नेते दुसऱ्या पक्षातून घेऊन निर्माण केले, पण हे तात्पुरतं आहे सगळं. आता एकनाथ शिंदे हे हिंदू हृदय सम्राट असतील बरं का, तर त्यांनी हिंदू हृदय सम्राट होण्याचं काय महान कार्य केलं आहे हे पाहावं लागेल आम्हाला सगळ्यांना. आम्ही इतके वर्ष बाळासाहेब ठाकरे सन्माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्यावर काम केलं, त्यांचा संघर्ष पाहिला हिंदुत्वासाठी. त्यांनी कधी सत्तेसाठी तडजोडी केल्या नाही, बेईमानी केली नाही. आता बेईमानांना आणि गद्दारांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याची नवीन परंपरा नव्या हिंदुत्वात सुरू झाली असेल तर हे पाहावं लागेल. मला वाटतं कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्यांनी त्या ठिकाणी तो बोर्ड लावलेला आहे. तरी काही स्वतः बोर्ड छापून पाठवले का त्यांनी लावले असं नाही आहे, पण त्या भागातले बाहेर राज्यातले कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्या बोर्डावर ते लिहिलेलं आहे. मी आजच आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघितलं. पण मला वाटतं कार्यकर्त्यांनी ते स्वतः असं कधी म्हणणार नाही, म्हणून घेणार नाही, पण कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये ते त्या ठिकाणी लिहिलं आहे, हे सत्य आहे. संजय राऊत यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेची चिंता करू नये. पक्षाचं नाव, चिन्ह आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार शिंदे साहेबांना मिळाले, तुमचं अस्तित्व संपतं याची काळजी घ्या. आणि शिंदे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट लावलं नाही किंवा त्यांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या कार्यकर्त्यांनी लावलंय. त्यांच्या मनात बाळासाहेबच हिंदू हृदय सम्राट आहेत. परंतु एक खरं आहे, हिंदुत्वाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली, ज्याला तिलांजली उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेनं दिली. आणि महाराष्ट्रात शिंदे साहेबांच्या अवकात काय दाखवून दिलंय. ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत, म्हणून आज सगळ्या राज्यातनं त्यांना मागणी आहे. शिंदे साहेब साधं, राऊत साहेब साधं सरपंच पदाच्या निवडणुकीत कुणाला पण बोलवत नाही, आणि त्याच्यामुळे अवकात वगैरे या ठिकाणी काढू नका. हे खरं आहे की सावरकर आता तुम्हाला आठवले. विधिमंडळात सावरकरांच्या ठरावासंदर्भात आपली भूमिका माहीत आहे, रस्त्यावर आपली भूमिका माहीत आहे. या निमित्तानं सावरकर हिंदू हृदय सम्राट होते हे तरी मान्य केलं, हे नसे थोडके.